नमस्कार मित्रांनो. मंडळी, ज्योतिषशास्त्रात बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हटले जाते. त्याला सर्वोत्तम दृष्टी असलेला ग्रह मानण्यात आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात राशी बदलाला फार महत्त्व आहे. सुमारे वर्षभर गुरु एकाच राशीत म्हणजेच स्वतःच्या मेष राशीत विराजमान आहे. 1 मे 2024 रोजी दुपारी 12:59 गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केलेला आहे. यानंतर 3 मे 2024 रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसणार आहे. गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासोबतच कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो. मित्रांनो, या राशींच्या लोकांचे दिवस हे पालटणार आहे. त्यासोबतच यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी. त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी बृहस्पती ग्रहाची स्थिती खूप शुभ ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात, त्यातून मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे. तसंच या काळात असलेली कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होऊ शकेल. जर एखाद्या आजाराने तुम्हाला दीर्घकाळ त्रास दिला असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. एखाद्या कामात दीर्घकाळ अडथळे येत असतील तर ते दूर होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. त्यासोबतच मोठा धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील. त्यासोबतच व्यवसायात मोठा नफाही मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल. या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरामुळे अनेकदा ग्रहांची युती होते. असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु आणि शुक्र वृषभ राशीत प्रवेश करतील. वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुचा संयोग 12 वर्षांनी होणार आहे. वृषभ राशीतील या 2 ग्रहांची युती आणखी 2 राशींसाठी अतिशय शुभ ठरू शकते. या राशींना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. या राशींना होणार आहे धनलाभ. त्यातील पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती लाभदायी ठरू शकते. कौटुंबिक नात्यात गोडवा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगल्या बातमी ऐकायला मिळू शकतात. त्यासोबतच तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
तसेच या काळात तुमची बचतही वाढू शकते. तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यासोबतच कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरु यांच्या संयोगाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढू शकतो. शुक्राच्या कृपेने सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही होऊ शकतो आणि आर्थिक स्थिती सुधारू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना 3 मे पासून होणार आहे लाभच लाभ. त्यांना त्यांचं नशीब हे चमकणार आहे. नशिबाची पूर्ण साथ त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.